लग्नाची तयारी सुरू, पण एक कॉल आला आणि पुण्यातील दक्ष वैद्य हा इक्बाल शेख निघाला. सोलापूरच्या नातेपुते येथील तरुणीची प्रेमात फसवणूक झाल्याचा हा धक्कादायक प्रकार तुम्हाला माहिती असेल. आता असाच काहीसा प्रकार पालघर जिल्ह्यातील तरुणीसोबत घडला. बीडमधील राजू सिकंदर शेख यानं सोशल मीडियावर अजय मस्के या नावानं बनावट अकाउंट सुरू केलं. या अकाउंटद्वारे त्यानं पालघरमधील तरुणीशी मैत्री केली. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि लग्नाचं आमिष दाखवून त्या तरुणीचं 6 महिने शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण केलं. दरम्यान तिला जेव्हा समजलं की अजय मस्के हा प्रत्यक्षात बीडचा राजू शेख असून 2 लेकरांचा बाप आहे आणि त्यानं आपली मोठी फसवणूक केली आहे, तेव्हा शरीर संबंधाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. पण शेवटी धाडस करून पीडित तरुणीनं केळवा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी विरोधात सविस्तर फिर्याद दिली. त्यानुसार राजू शेखवर फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. यासाठी बजरंग दल या हिंदू संघटनेनं मदत केल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान हा सगळा प्रकार लव जिहादचा असल्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पण या प्रकरणाची सुरुवात ते शेवट अशी सगळी स्टोरी आहे काय? पीडित तरुणी सोबत नेमकं काय घडलं? FIR मध्ये आणि समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तिनं काय काय सांगितलंय, तसंच आरोपी राजू शेखचं पुढे काय झालं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, या घटनेतील पीडित तरुणी ही विवाहित असून ती तिच्या एका मुलासह पालघर जिल्ह्यात आईवडिलांकडे राहते. 2012 मध्ये तिचा विवाह झाला होता. पण पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्यानं 2022 मध्ये तिनं आपल्या पतीला सोडलं आणि नोव्हेंबर 2023 पासून आपल्या मुलासोबत आईवडिलांकडे राहायला आली. ती घरी काम करून तिचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दरम्यान मागील वर्षी तिनं स्वतःच्या नावानं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं होतं. काही दिवसांनी तिला अजय मस्के नावाच्या इंस्टाग्राम ID वरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती तिने एक्सेप्ट केली. नंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. त्यातून त्यांच्या चांगली मैत्री झाली. पुढे अजयने तिला स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा दिला. मग फोनवर बोलणं सुरू झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अर्थात हा सगळा बनाव होता आणि अजय मस्के उर्फ राजू शेख हा बनाव इतका पद्धतशीरपणे रचत होता की त्या तरुणीनं अनोळखी व्यक्तीवर देखील विश्वास ठेवला. दरम्यान अजयनं तिच्याकडे प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार 23 डिसेंबर 2025च्या दिवशी अजय मस्के केळवा येथे त्या तरुणीला भेटण्यासाठी गेला. तेव्हा त्यानं तरुणीशी जवळीक साधून आपण लग्न करू असं सांगितलं. नंतर पुन्हा फोनवर संपर्क झाला आणि त्यातून दोघीही केळवा देवीपाडा येथील हॉटेलवर पोहोचले. त्या हॉटेलमधील रूम नंबर 4 मध्ये थांबल्यानंतर अजयने तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. नंतर अजयनं स्वतःच त्याचं आधार कार्ड त्या तरुणीला दाखवलं. त्यावर राजू सिकंदर शेख असं नाव दिसल्यावर तरुणीला समजलं की त्याचं नाव अजय मस्के नसून राजू सिकंदर शेख, राहणार बहेगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड असं आहे. दरम्यान याबद्दल तरुणीनं जाब विचारल्यावर आपण जून 2026 मध्ये नक्की लग्न करू असं म्हणत राजू शेखनं तिला आणखी विश्वास दिला. नंतर दिवसभर सोबत थांबल्यावर राजू शेख अहिल्यानगर येथे निघून गेला आणि तरुणी तिच्या घरी निघून गेली. पुढे 22 फेब्रुवारी 2026 आणि 15 मार्च 2026 या 2 तारखांना राजू शेख आणि ती तरुणी दोनदा भेटले. या दोन्ही वेळेला राजूनं त्या तरुणीला केळवा देवीपाडा येथील त्याच हॉटेलवर नेलं आणि पुन्हा एकदा लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. आणि यावेळी त्या तरुणीला राजू शेख बद्दल आणखी एक धक्कादायक गोष्ट समजली. ती म्हणजे राजू शेखचं आधी लग्न झालेलं असून त्याला 2 मुलं देखील आहेत. मंडळी, अशी माहिती मिळताच त्या तरुणीला धक्का बसला. कारण तिचं फक्त शारीरिक शोषणच झालं नव्हतं, तर या 6 महिन्याच्या कालावधीत राजू शेखनं वेगवेगळी कारणं सांगून तिच्याकडून तब्बल 2.5 लाख रुपये उकळले होते. दरम्यान या सगळ्या फसवणुकीबद्दल तरुणीनं राजू शेखला जेव्हा जाब विचारला तेव्हा तिचा मानसिक छळही सुरू झाला. धक्कादायक म्हणजे या घटनेची माहिती राजू शेखच्या पत्नीला देखील होती. तिने पीडित तरुणीला फोन करून आमच्याकडे तुझे असलेले व्हिडिओ आणि फोटो आहेत, कुणाला काही सांगितलं तर ते फोटो व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. एवढंच नाही तर राजू शेखच्या पत्नीनं पीडित तरुणीकडे तुझी बदनामी होईल, हे सगळं थांबवायचं असेल तर आम्हाला 2 लाख रुपये तुला द्यावे लागतील अशी मागणी केल्याचं बजरंग दलाचे मुकेश दुबे यांनी आता सांगितलंय. मंडळी, या प्रकरणानंतर पीडित तरुणी पूर्णतः हादरून गेलेली असताना बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेचा तिला आधार मिळाला. तिने या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आरोपी राजू शेखच्या विरोधात केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा जो घटनाक्रम आधी तुम्हाला सांगितलाय तसा FIRच पीडित तरुणीनं 8 एप्रिलला दाखल केलाय. त्यानुसार आरोपी विरोधात फसवणूक,
ब्लॅकमेलिंग आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान केळवे पोलिसांनी आरोपी राजू शेखच्या अटकेसाठी सापळा रचला। तरुणीच्या माध्यमातून पैसे घेण्यासाठी आरोपीला पहिल्यांदा मुंबई व नंतर पुणे येथे यायला सांगितलं। त्यावर आरोपी त्याच्या एका मित्राला घेऊन मोटारसायकलवर पुण्यात आला। तेव्हा पुण्यातील बस स्टँड वरून केळवे पोलिसांनी राजू शेखला ताब्यात घेतलं। त्यावेळी सोबत आलेला मित्र मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला। नंतर पोलिसांनी आरोपीला पालघरमध्ये आणलं। त्या ठिकाणी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसरीकडे या प्रकरणात आरोपीची पत्नी तसंच खंडणीची रक्कम वसूल करण्यासाठी आरोपी सोबत आलेल्या मित्राला देखील अटक करून सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे। सोबतच हा लव जिहादचा प्रकार असून आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे। मंडळी, या घटनेनंतर पीडित तरुणीचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय, ज्यात ती म्हणते की माझ्यासोबत धोका झाला असून लग्नाचं आमिष दाखवून माझं शारीरिक शोषण करण्यात आलं। मी सगळं मॅनेज करतो असं सांगून त्यानं माझ्यासोबत मंदिरात लग्न केल्याचा बनाव रचला। त्याचं आधीच लग्न झालेलं आहे हे मला माहिती नव्हतं, पण आता माहिती झाल्यानंतर मी त्याच्या विरोधात ऍक्शन घेतली। इतर महिलांसोबत जर असा काही फसवणुकीचा प्रकार घडला असेल तर तुम्ही भिवू नका, समोर या, बजरंग दल आणि पोलिसांशी संपर्क करा असं आवाहन आता पीडित तरुणीनं केलंय। तर सोशल मीडियावरून तरुणी व महिलांची अशा पद्धतीने फसवणूक होत असल्याच्या घटना वाढत असून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। बाकी या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।